आपला सिटी एरिया असल्यामुळे मोस्टली आपल्याकडे शिफ्टेड वोटर्स स्थलांतरित मतदारांची संख्या जास्त आहे. तर हे जे त्यांचे स्थलांतरणाचे काही फॉर्म भरायचे असतील किंवा कोणी मयत आहेत, कायमस्वरूपी स्थलांतरित आहेत किंवा दुबार वोटर्स आहेत, तर यांची नावं कमी करणे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा नवीन मतदार आहे ज्यांनी आता 18 वर्ष त्यांचं आपल्या दिनांकाला पूर्ण झालेलं आहे, तर त्यानुसार आपल्याला म्हणजे 1 जानेवारी 2026ला ज्यांचं 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे असे जे मतदार आहेत तर त्यांची नाव नोंदणी, नवीन मतदारांची युवा मतदारांची नोंदणी हा सुद्धा या संक्षिप्त पुनरीक्षणाचा भाग आहे. तर हा जो कालावधी आहे तो 17/8/26 ते 16/9/26 म्हणजे 17 ऑगस्टपासून ते 16 सप्टेंबरपर्यंत हा कालावधी असणार आहे. त्याच्याचबरोबर जे माझे इथे सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी बसलेले आहेत तर ते त्या जे प्राप्त होणारे अर्ज आहेत त्याच्यावरती त्यांच्याकडून जी कारवाई व्हायची आहे ते अर्ज ॲक्सेप्ट करणं, रिजेक्ट करणं योग्य प्रकारे बघून, किंवा मतदार यादी जी आता प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी म्हणजे BLOsनी पण ऐकलं असेल आणि BLSनाही माहिती असेल, ॲनोमलीज म्हणून एक प्रकार आहे. आता जी मी म्हटलं की SR जी ॲक्टिव्हिटी झाली त्याच्यामध्ये मतदारांचं मॅपिंग करण्यात आली. मॅपिंग करण्यात आली म्हणजे यापूर्वीचा जो SIR महाराष्ट्रामध्ये झाला होता 2002 ते 2004 या कालावधीत, तर 2002ची मतदार यादीमध्ये मतदाराचं जे नाव आहे ते आणि आता 2026च्या मतदार यादीमधील त्यांचं नाव त्यांचं मॅपिंग केलेलं आहे, त्यांचं लिंकिंग केलेलं आहे, त्याला मॅपिंग करणं म्हणतात. तर ते जे मॅपिंग आहे तर आपल्या याचं जे मॅपिंग आहे मतदारसंघाचं ते 62%, 62.8% म्हणजे जवळपास 63% झालेलं आहे. पण बऱ्याच ठिकाणी असं पण होऊ शकतं की चुकीचं मॅपिंग झालेलं आहे आणि बाकी उर्वरित जे आहेत अनमॅप्ड तर ते मतदार त्यावेळी उपस्थित नसल्यामुळे म्हणा किंवा काय त्यांचं मॅपिंग होऊ शकलेलं नाही आहे. तर आता हा जो कालावधी आहे आपल्याला 8 ऑगस्टपर्यंतचा, तर जे अनमॅप्ड मतदार आहेत तर त्यांचं मॅपिंग करणं, त्यांना जाऊन त्यांचं जे EF आहेत गणनापत्रक आपण म्हणतो ते भरून घेणं, त्याच्यावरती त्यांची साईन घेणं, त्यांचं 2002च्या यादीमध्ये आहे की नाही, माझे BLOs त्यांना पूर्णपणे माहिती आहे, बऱ्यापैकी BLSनाही माहिती आहे. आपण म्हणतो सेल्फ मॅपिंग किंवा प्रोजेनी मॅपिंग हे जे आहेत EF कसा भरायचा त्याचं ट्रेनिंग सर्वांना दिलेलं आहे. पण जेव्हा आमचे BLOs कॅम्प स्वरूपात म्हणा किंवा घरोघरी भेटीला जात आहेत तर त्यावेळेस असं आढळून येत आहे की मतदार मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे वर्किंग क्लास आहे आपला, शहरी भागातला नोकरी करणारे आहेत, तर त्याच्यामुळे ते कधी तिथे आढळून येत नाहीत, भेट होत नाही, किंवा आपला स्कॅटर्ड एरिया आहे, एक घर कुठे अशा प्रकारे असल्यामुळे त्यांना पण मतदार शोधायला अडचणी येत आहेत, फॉर्म भरायला अडचणी येत आहेत. मतदारांना दिलं तर त्यांना कळत नाही आहे की कशाप्रकारे त्यांचा जो फॉर्म आहे तो योग्य प्रकारे कशाप्रकारे भरावा. या अशा सगळ्या अडचणी येत असल्यामुळे आम्हाला BLA जे आहेत बूथ लेवल एजंट म्हणा त्यांची आम्हाला BLA 1 BLA 2 यांच्या सहकार्याची अत्यंत गरज आहे. जसं मी सांगितलं सगळे नगरसेवक नगरसेविका पण आहेत इथे. तर आत्ताच आपले नागपूर महानगरपालिकेचे इलेक्शन्स पार पडलेले आहेत. तुमच्या वॉर्डमधील सर्व मतदार जे आहेत तर त्यांच्या याद्या तुमच्याकडे फोन नंबरसह पण असतील, तर आम्हाला जर त्या उपलब्ध करून दिल्या गेल्या तर आम्ही त्या आमच्या BLOsना पोचवू. त्याच्यामुळे मग कसं त्यांना ॲड्रेस विचारून त्यांच्यापर्यंत जाणं किंवा त्यांना कॅम्पवरती बोलवणं वगैरे हे जे अडचणी येत आहेत तर हा आपला परस्पर समन्वय होऊन दूर होऊ शकेल. त्याचबरोबर आज एवढ्या तातडीची बैठक बोलवायचं कारण म्हणजे उद्या आणि परवा आपण मोठ्या प्रमाणावर जिथे मतदान केंद्र आहेत त्या शाळांमध्ये म्हणा किंवा जिथे शक्य नसेल शाळा सुरू असल्यामुळे तर जवळच्या कुठल्या समाज मंदिर असेल किंवा कुठलं मंदिर असेल जिथे मतदार येऊ शकतात, आडोशाची सोय आहे, म्हणजे वरती हे आहे, पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे अशा ठिकाणी जिथे सोय आहे तर तिथे त्या प्रभागातील जे नगरसेवक आहेत त्यांच्या कोऑर्डिनेशनने आम्ही कॅम्प लावत आहोत.
तर त्यावेळेस सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की तुमचे BLS जे आहेत संबंधित त्या बूथवरचे, तर त्यांना तिथे उपस्थित राहून आमचे जे BLO आहेत त्यांना सहकार्य करायचं आहे. अशा मी आता आवाहन करते सगळ्या BLSना. आमदार साहेबही स्वतः उपस्थित आहेत. तर जे काही कोऑर्डिनेशनसाठी तुमच्याकडून सहकार्य अपेक्षित आहे तर ते मी सांगितलेलं आहे तुम्हाला. दुसरं म्हणजे आपलं BLO बऱ्याचशे जे आहेत तर त्या काही अंगणवाडी सेविका, आशा वर्कर पण आहेत. त्याच्यामुळे मग त्यांना घरी जाऊन ते फॉर्म भरून घेणं म्हणा किंवा डिजिटाईज करणं, 2002च्या मतदार यादीतील मतदाराचं नाव शोधणं, याच्यामध्ये ते कुठेतरी कमी पडत आहेत. तर आपण म्हणजे वारंवार आम्ही त्यांना प्रशिक्षण देत आहोत, पण आपले जे BLS आहेत त्यांनी सुद्धा जर तिथे मदत केली तर योग्य राहील. या व्यतिरिक्त जे आपल्या याच्यामधल्या आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास 4500 असे 85+ म्हणजे ज्यांचं वय 85 वर्षापेक्षा जास्त आहेत असे मतदार खूप आहेत, जे आपल्या प्रॉबेबल ASDD लिस्ट जे म्हणतो आपण त्याच्यामधले असतील. ASD लिस्ट म्हणजे ॲबसेंट, शिफ्टेड आणि डेड वोटर्स, याच्यामध्ये बऱ्यापैकी त्याच्यामधले मतदार समाविष्ट असण्याचा संभव आहे. ती प्रॉबेबल ASD लिस्ट म्हणूनच आहे. BLO ॲपवरती ती लिस्ट पण आहे. तर त्याच्यानुसार BLAंनी जर BLOंसोबत समन्वय साधून आपण म्हटल्यास सर्वांच्या याच्याने राजकीय पक्षांच्या याच्याने एक दिवस ठरवू हा कार्यक्रम, म्हणजे या पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात, आणि जी ASD लिस्ट आहे ती प्रमाणित करून घेऊन सर्व पक्षांच्या BLAंच्या किंवा जे बूथ प्रमुख आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये ती लिस्ट आपण प्रमाणित करून घ्यायची आहे आणि ती सुद्धा अपलोड करायची आहे. आता हे करण्याचं कारण कसं की आपलं मॅपिंग जे झालेलं आहे ते 63%च झालेलं आहे. बाकीचे आहेत ते मोस्टली शिफ्टेड असतील. शहरी भागात आहेत काही जे शासकीय सेवेमधले पण लोक असतात की त्यांच्या ट्रान्सफर्स होत राहतात, नियमित ट्रान्सफर्स होत राहतात, तर ते बदलून जातात. असे पण काही उदाहरणं आहेत. तर या सर्व लोकांचं आपल्याला म्हणजे नेमका पत्ता कुठे आहे ते शोधणं वगैरे, त्यांचं तिथे जिथे गेलेले आहेत तिथे मॅपिंग झालेलं आहे का हे बघणं. तर आपल्याला याच्यासाठी ॲबसेंट, शिफ्टेड आणि डेट हे जे आहेत याच्यावरती काम करणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर आपलं जे विधानसभा क्षेत्राचं जे मतदान आहे मागच्या लोकसभेमध्ये, आता ही 2024ची जी लोकसभा निवडणूक झाली तर आपलं मतदान 53.88% होतं आणि विधानसभेमध्ये 57.8% म्हणजे जवळपास 58% असं आपलं मतदानाचं प्रमाण आहे. तर हे मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी, मतदार यादीच्या शुद्धीकरणासाठी, मतदार यादी अधिक निर्भय व्हावी याच्याकरता, आणि कुठलाही जो पात्र मतदार आहे तो मतदार यादीमध्ये नाव याच्यापासून वंचित होऊ नये आणि कुठलेही अपात्र नाव जे आहे ते मतदार यादीमध्ये समाविष्ट होऊ नये, हा निवडणूक आयोगाचा मुख्य उद्देश आहे. आणि त्याच्यासाठी ही SIRची जी ॲक्टिव्हिटी आहे ती अत्यंत गरजेची आहे. तर याच्याबाबत मी ॲक्च्युली एक PPT बनवून आणली होती, पण आपल्याला ऐनवेळी स्थळ जे आहे तर ते मोठ्या प्रमाणामध्ये इथे मिळालं, तर त्याच्यामुळे आपल्याला इथे PPT दाखवण्याचं हे नाही आहे. पण मी राजकीय पक्ष जे आहेत प्रमुख त्यांच्या याच्यावरती ती PPT शेअर करेल, ज्याच्याकडून BLOंकडून आपल्याला काय सहकार्य म्हणजे तुम्हाला अपेक्षित आहे ते पण तुम्ही सांगा आम्हाला. BLOंकडून म्हणा किंवा आमची जी काही निवडणूक यंत्रणा आहे की आपल्या मतदारसंघाचं जे प्रमाण आहे डिजिटायझेशनचं किंवा मॅपिंगचं प्रमाण वाढवण्यासाठी कुठल्या प्रकारे, किंवा तुम्हाला काही अडचणी येत असतील. बऱ्याचदा मला फोन येतात दिवसभरातून, म्हणजे आता फोनचं प्रमाण कमी झालं आहे, पण पूर्वी मला दिवसातून 100 तरी फोन यायचे की BLO संबंधित फोन उचलत नाही आहे, फोन लागत नाही आहे. आणि तिथे बऱ्याच ठिकाणी मी काही नगरसेवक, मी नाव नाही घेत, त्यांना मी फोन करून स्वतः सांगितलं की तुम्ही जे हेल्प डेस्क लावलेले आहेत तुमच्या वॉर्डमधील मतदारांना, तर तिथे BLO म्हणून माझा नंबर दिला जात होता. असे पण काही होते. त्याच्यामुळे मग मला सतत फोन यायचे. मी फोन अटेंड केले, सगळ्यांचे फोन अटेंड केले, त्यांना सांगितलं की तुमचे संबंधित BLO हे आहेत
किंवा या BLOनं माझ्या व्यतिरिक्त जो दुसरा नंबर आहे त्याच्यावरती संपर्क करा. BLOनी जर नाही उचललं तर त्यांना मी सांगते की आम्ही शनिवार रविवारी तिथे संबंधित त्याच्यावरती कॅम्प ठेवत आहोत, तर तुम्ही तिथे जा. जर BLO तुमच्यापर्यंत नाही पोचले कुठल्याही कारणामुळे, तर आता ॲक्च्युली हा जो आहे इलेक्शन कमिशनने किंवा राज्य निवडणूक आयोगाच्या पण सूचना आल्या आहेत, तर त्याच्यामध्ये स्पष्ट सूचना आहेत की गृहभेटीचा कार्यक्रम म्हटलेला आहे. पण आपल्या शहरी भागामध्ये शिफ्टेड लोक जास्त असल्यामुळे प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचणं ते शक्य होत नाही आहे. आणि दुसरं म्हणजे मी सांगितलं स्कॅटर्ड एरिया आहे. आणि तिसरं कारण आहे की आपल्याकडे 1200पेक्षा जास्त मतदार असलेले 176 बूथ आहेत. तर त्यामुळे त्यांच्याकडे जो EFचा गठ्ठा असतो तो घेऊन घरोघरी फिरणं पण त्यांना BLOनं आमच्या शक्य होत नाही. पावसाचे दिवस आहेत, त्याच्यासाठी मग आपण हे स्पेशल कॅम्प म्हणजे आधी जे वितरित करण्यात आलेले ते आपण फॉर्म कलेक्ट करू, तिथे भरून घेऊ. त्याच्यासाठी उद्या आणि परवा आम्ही कॅम्प आयोजित करत आहोत. तर सर्व नगरसेवक नगरसेविका यांना आणि जे बूथ प्रमुख असतील त्यांना, वॉर्ड प्रमुख असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया आमच्या BLOंना पुरेपूर सहकार्य करावं असं मी आवाहन करते. आणि तुमच्या काही समस्या असतील किंवा काही अजून सूचना असतील कशा प्रकारे हे काम आपल्याला योग्य पद्धतीने करता येईल तर कृपया सांगावं.